चंद्रपूरमध्ये ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय। लोहार डोंगरी इथल्या खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी धोत्रेंचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी बंडू धोत्रेंना सरकारतर्फे पत्रही दिलं। बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारणाच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।